राज्यातील लोकसभा निवडणुकीचे 5व्या टप्प्यातलं मतदान 20 मेला पार पडलं। त्यावेळी अनेक नागरिकांची धावपळ आपल्याला पाहायला मिळाली। अनेक नागरिकांचे मतदान यादीमधून नाव वगळण्यात आले, त्यामुळे धांदल उडालेली आहे। त्या ठिकाणी गोंधळ देखील निर्माण झाला। आता यावरती अक्षय पाठक जे आहेत हे सामाजिक कार्यकर्ते आहेत, हे याचिका दाखल करणार आहेत। काय मुद्दे ते निवडणूक आयोगाच्या निदर्शनात घालून देणार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अक्षयजी, कशा पद्धतीने तुम्ही आता ही याचिका दाखल करणार आहेत, काय मुद्दे घेतलेले आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये? कालच्या निवडणुकीच्या दिवशी साधारण असं लक्षात आलं की बऱ्याच जणांची नावं ही डिलीट झाली आहेत आणि बऱ्याच जणांना ती काल समजली। तर आता आपण असा प्रयत्न करतोय की निवडणूक आयोगाने ही नावं डिलीट करताना प्रोसेस काय फॉलो केली किंवा ती फक्त नोटिफिकेशन काढून डिस्प्ले केली का, तर त्याच्या आधी घरामध्ये जाऊन तिथे तो व्यक्ती राहतो नाही राहत, त्याचा फोटो जर ब्लर असेल, असे बरेच कारण निवडणूक आयोगाकडूनही दिली जात आहेत आता। पण ती प्रोसेस फॉलो केली गेली नसल्याचंही मतदारांचं मत आहे। म्हणजे एकाच घरात जवळजवळ 20-25 वर्ष राहणाऱ्या कुटुंबातल्या 2 जणांचं नाव डिलीट होतं, दोघांचं राहतं। काही ठिकाणी जे वयस्कर आहेत त्यांची नावं डिलीट होतात, तरुणांची राहतात, आणि उलटही बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे याच्यातला एक रँडमनेस आपल्याला बघायला मिळतो आणि अनेक वर्ष तिथेच राहून अनेक वेळेला मतदान केलेले मतदार आहेत त्यांचं नाव डिलीट झाल्यामुळे त्यांना जास्ती मनस्ताप झाला। आत्ता आपण असं म्हणजे आज संध्याकाळी आमची एक छोटी बैठक होईल ऑनलाईन, त्याच्यात आपण लाईन ऑफ ॲक्शन डिसाईड करतोय। पण एकंदरीत ही जी रँडम प्रोसेस आहे डिलिशनची, भले ती नोटिफिकेशन काढून डिलिशनची असेल, पण सरसकट 80,000 नावं डिलीट करणं आणि त्याच्यामध्ये मतदारांना काही ती परत रिस्टोर करायची प्रोसिजर नसणं, ऑनलाईन, शक्यतो ऑनलाईन, कारण आता बऱ्याच गोष्टी ऑनलाईन होतात, ते नोटिफिकेशनही सगळ्यांपर्यंत पोहोचलं नाही। वैयक्तिक मतदाराला ते सांगण्यात आलं पाहिजे होतं की तुमचं नाव या कारणामुळे डिलीट होत आहे। त्याच्यामध्ये एक मुद्दा मी आवर्जून सांगेन की फोटो आयडेंटिटी किंवा फोटो नव्हता म्हणून नावं डिलीट जाण्याचा जो निर्णय होता तोही थोडासा आम्हाला पटलेला नाही, कारण आम्ही मतदार यादीत नाव टाकताना फोटो आयडेंटिटी प्रूफ आमच्याकडनं ऑलरेडी घेतलेली होती, आयदर पॅन कार्ड किंवा आधार कार्ड। त्यामुळे फोटो आयडेंटिटी प्रूफ असतानाही नवीन फोटो नाही म्हणून मतदार यादीतनं नाव काढणं हे थोडंसं अन्यायकारक वाटतंय। अजून एक त्याच्यातला मुद्दा असा आहे की आपण आता सध्या सरकारने आधार पॅन लिंक करण्यासाठी म्हणून भरपूर लोकांना कंपल्सरी केलं आणि ज्यांनी ते केलं नाही त्यांना फाईनही लावला, पण आधार पॅन लिंक नसताना त्यांचे व्यवहार मात्र चालू ठेवले होते। तर आत्ता आमचा मुद्दा हाही आहे की आमचा फोटो नाही म्हणून माझं मतदानाचा अधिकार काढून घेणं हा आमच्यावर अन्यायकारक विषय आहे, असं बऱ्याच जणांचं मत आहे। तर आम्ही हे दोन्ही विषय म्हणजे हे दोन्ही महत्त्वाचे मुद्दे आपण मतदार म्हणजे इलेक्शन आयोगालाही सांगणार आहे आणि हायकोर्टामध्ये या पूर्ण प्रोसेसवरच तुम्ही इलेक्शन आयोगाला काहीतरी सांगा की ही प्रोसेसही थोडीशी वेगळ्या प्रकारे हाताळण्यात आली तर बरं होईल। कारण 80,000 नावं जर का डिलीट होत असतील तर हा खरोखर मोठा विषय, आणि 2,000 नावं तर अशी आहेत की ज्यांनी इमिजिएटली कालच्या दिवसभरात आपल्याकडे नोंदही केलेली आहे की आम्ही अनेक वर्ष इथेच राहतो, आमचा फोटोही आहे, तरी आमचं नाव डिलीट झालं। कधी तुम्ही ही याचिका दाखल करणार आहेत आणि प्रामुख्याने कुठले मुद्दे हायलाइट करणार आहात? त्याच्यामध्ये 2-3 दिवस आपण आता याच्या पुढचे 2-3 दिवस तरी यासाठी लागतील। एक वर्ग असाही आहे की ज्यांनी RTI करून आयोगाकडनं ही माहिती मिळवायचं काम करावं लागेल, कारण ही नावं डिलीट करण्याची प्रोसेस फॉलो केली गेली नाही असं बऱ्याच जणांचं मत आहे। त्यामुळे ते RTI करून त्यांच्याकडनं ही प्रोसेस काय नक्की फॉलो केली गेली, BLOचा रोल याच्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो, त्याने काय रोल केला, त्याने कशा प्रकारे ते ही पद्धत हाताळली आहे हेही आपल्याला माहिती करून घ्यायला लागेल। साधारण एक 3-4 दिवसामध्ये आपली रिट पिटिशन तयार होईल आणि आपण पुढे कारवाई करू। नक्कीच अशा पद्धतीने येत्या 2 ते 3 दिवसामध्येच डोंबिवलीतील रहिवासी जे आहेत अक्षय पाठक हे निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहेत। सुरेश काटे, ABP माझा, डोंबिवली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।